पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल गावदेवीपाडा येथील जमिनीचे 7/12 नावाची नोंद मंजूर करण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी फिर्यादीकडे 50,000ची लाच मागितली होती. त्यातील 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना अलिबाग रायगड लाचलुचपत पथकाने आज सायंकाळी त्यांना रंगेहात पकडले. फिर्यादीकडे पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असणारे मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी त्यांचे काम करण्याकरता स्वतःकरता 20,000 रुपये आणि थंब अप्रूव्ह करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी 10,000 रुपये असे एकूण 30,000 रुपयांची मागणी केली. ही रक्कम आज सायंकाळी पंचमुखी हनुमान मंदिर शेजारी मिठा स्वीट समोर स्वीकारत असताना ही कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड अलिबाग पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनावडे सरोदे यांच्या विशेष पथकाने या ठिकाणी सापळा रचून गोवर्धन माने यांना रोख रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले.